झाडा खा पाणी पी उडून जा. सकाळी मित्रांनो चाललंय बा शेतात. आता सध्याला मोटर चालू करायचे, शेताला पाणी द्यायचं आहे बरी. शेतात थोडंसं पाणी द्यायचं राहिले. आता जाऊन मोटर चालू करायचे आणि पाणी घेत चालू करू. आता आलं घरी पैसे. आता बटन दाबायचं आहे. थोड्या वेळात पाणी चालू होईल. ही पेटी आहे. फक्त आपल्याला हा ऑटो चालू करायचं बघ, काही नाही ऑटोमॅटिक होईल. फक्त पेटी उभारताना जपून वगैरे जावं. पेटी काय काय असेल काही नाही सांगता येत नाही. मोठी विहीर आहे. सध्या तर विहिरीत पाणी भरपूर आहे. तिथं मोटर दाबण्यासाठी त्या टोकापासून ह्या टोका पण द्यावं लागतं. खूप लांब 1.5 किलोमीटर चालतं यावं लागतं. तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही. झाडा खा पाणी पी उडून जा. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आमच्या घरचं सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवते. सगळ्यांच्या घरी ना सकाळी स्वयंपाकाचा किंवा नाश्त्याचा काहीतरी वेगळी हालचाल चालू असते. आणि आमच्या घरी मी तुम्हाला दाखवते. चला, जे आमच्या परीचं फोन बघायचं चालू आहे. राजा झोपलेले आहेत, सासरे भाजी निवडत आहेत आणि आमच्या आहोंचं माल चालू आहे. आणि आमच्या सासूबाई लाडूची बुंदी काढतायत. हे आमच्या सकाळची टाईम टेबल. आई झालं का बुंदी? लाडू बांधायला या लाडू बांधायला अजून किती राहिलाय? थोडं राहिले आता जरासं. एवढं झालं का झालं लाडू बांधायचं. फ्रेंड्स, बघितलं का आमच्या सगळ्याचा टाईम टेबल किंवा धावपळ, त्याला काय नाव द्यायचं ते द्या. मुलांनो, आई साहेब मस्तपैकी समोसे बनवत आहेत बाजारात विकण्यासाठी. पाऊस कसला जोरात लागला आहे. आता बाजाराला जायचं टायमिंग झाले आणि हे बघा वडापावसाठी पाव घेतले. मित्रांनो चाललो बघा बाजारला. आता आमची आंबू गाडी चालवणार बघा कसं चाललं आपण. हो आले शेतपळ बाजारात. आता माल उतरायला चालू आहे. वडापाव करायला मस्त गरमागरम वडापाव चालू आहे. वडापाव समोसा सगळं चालू आहे. बाजार तर थोड्या वेळातच भरणार आहे. भेटू बाजार भरल्यानंतर.